संदीप सर, तुम्ही आज परत प्रयागनं आज सगळ्या लोकांना भेटायला बोलवलं आहे साहेबांनी. या सगळ्या आंदोलनामध्ये गुन्हासुद्धा दाखल करण्यात आला, तुम्ही सुद्धा केलं, मात्र आज ती भेट होता नसेल. हा निश्चितपणे असं आहे, कार्यकर्त्यांना सन्माननीय पक्षाध्यक्ष राजसाहेब ठाकरे, अमितसाहेब ठाकरे यांची जेव्हा कौतुकाची थाप मिळते तर ते अजून जोरात काम करतात. ती कौतुकाची थाप द्यायला त्यांना बोलवलेलं आहे. प्रताप सरनाईक यांनी हा मुद्दा आता पाठी घेऊ नये, माघार घेऊ नये असं सुद्धा एक्सपोज तुम्ही केलं आहे. हो, मला वाटतं की आज जे काय बैठकीचं सत्र आहे, या बैठकीच्या सत्रामध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेना, वाहतूक सेनेला कुठलंही आमंत्रण आम्हाला दिलेलं नाही आहे. म्हणून मला शंका आहे की कुठेतरी हा निर्णय पाठी घ्यायचा प्रयत्न सरकार करत आहे की काय. तर आमचं त्यांना आव्हान आहे की त्यांनी ते पाठी घेऊ नये. सर, आपण जर बघितलं अमराठी जे आहे ते 4 मे पासून संपावर जाणार आहे असं देखील म्हणतात. जाऊन काय फरक पडतो? कायद्यात काही दुरुस्ती करावी लागेल आणि अंमलबजावणीसाठी वेळ लागू शकतो. ठीक आहे, वेळ देऊ आम्ही, वेळ देण्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही आहे, पण मागे घेऊ नये. पण कुठे ना कुठे मागे घेण्याचं कुठे ना कुठे चर्चा त्या गोष्टी सुरू आहेत असं मला वाटतंय का या सगळ्या दृष्टिकोनाने. संजय निरुपम आता ज्या अर्थी आम्हाला बोलवलं नाही बैठकी बोलल्या, त्या अर्थी मला वाटतंय मागे घेण्याची प्रक्रिया चालू झाली असेल. ते काय इराण अमेरिका युद्ध आहे का सीज फायर लांबवत नाहीचं? पण 1 मे पासून जी आहे मराठी सक्तीचा, त्यासाठी आता डेडलाईन मागितले पुढे ढकलण्यासाठी. संजय निरुपम यांनी मंत्री प्रताप सरनाईक यांच्याशी फोनवर. माझं म्हणणं आहे, निर्णयाची अंमलबजावणी किती तारखेपासून करणार ती तारीख, पण समजा तुम्हाला वेळ पाहिजे ना, ठीक आहे, चला दिला. 1 मे नाही, 15 मे, 20 मे, 25 मे, काहीतरी तारीख आज जाहीर करा. अनिश्चिततासाठी पुढे ढकलायला ते काही इराण अमेरिकेचं सीज फायर नाही आहे. मराठीचा मुद्दा मनसेच घेते. आम्ही या भूमिकेवर नेहमी ठाम असतो. सरकारने घेतलेल्या निर्णयावर ठाम राहावं एवढंच आमचं सध्या आव्हान. सरकारने घेतलेल्या निर्णयालाच त्यांच्याच पक्षातले नेते विरोध करताना बघायला मिळत आहेत. मी परवा सुद्धा सांगितलं आज जर स्वर्गीय आनंद दिघे साहेब असते तर संजय निरुपम सारख्याच्या कानाखाली 2 वाजवले असतात त्यांनी. तर दिघे साहेब नाहीत तर निदान शिंदे साहेबांनी 2 वाजवाव्यात. 2 नाही, किमान 1 तर वाजवावी. सर, एक संदीपजी बोलवण्यात आलेलं नाही आहे किंवा शासनाला खरंच असं वाटतं का की तोडगा काढावा? मला असं वाटतं ज्या अर्थी आम्हाला बोलवलं नाही त्या अर्थी ते बॅकफुटवर जायच्या तयारीत आहेत. अनिवार्य म्हणून माफक हा शब्द जो आहे तो सरदेसाई यांनी वापरलेला बघायला मिळालेला आहे. याच्या आधी अनिवार्य असं उद्देश केला होता, त्यानंतर माफक मराठी आलं पाहिजे असंही त्यांनी म्हटलेलं आहे. मला वाटतं की बघा, आमचंही म्हणणं आहे की व्यावहारिक मराठी भाषेचं ज्ञान असलं पाहिजे. आम्ही काय हे एक्सपेक्ट करत नाही की पु ल देशपांडे वाचावेत किंवा कुसुमाग्रज वाचावेत, पण जे बोलीभाषा आहे मराठी ती तर बोलता आली पाहिजे. दुसरीकडे नागेश्वर बाबा यांनी छत्रपती शिवाजी महाराज चपल्याने मारला पाहिजे त्या बागेश्वर बाबाला. नंतर माफी. दुसरीकडे हेही विधान केलेलं आहे की जास्तीत जास्त मुलं जन्माला घालावी आणि एक मुलगा RS संघाला. RSS राजा काय 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 संघाला द्यावा असं बागेश्वर बाबा. अरे तो मूर्ख आहे बागेश्वर बाबा, कुठे त्याच्या नादी लागताय? मूर्ख आहे तो, भोंदू आहे. उद्या खराच सारखा काहीतरी येईल त्याचा बाहेर. वारंवार महाराष्ट्राच्या इतिहासाला मराठी भाषेला पहिली तर गोष्ट माझी आपल्याला विनंती आहे, या बागेश्वर बाबाला आपण फुकटचं जे महत्त्व देतं ते देऊ नये. त्याची तेवढी अक्कल नाही, त्याची तेवढी लायकी नाही, त्याची तेवढी पातळी नाही. सर, आपण जर बघितलं We want state government not to back out from the decision which they have taken. They are demanding more time. Sanjay Nirupam is The time can be given, but that has to be mentioned. Whether it is 15th May, 20th May, 30th May, 1st June of week, they have to mention the date. It cannot go like Iran and America ceasefire. You people have not been invited for the discussion. Are you suspected that their government can Yes, because they have not invited us, I am suspecting that they may withdraw their decision. बागेश्वर बाबाला पहिले बंदी घाला आणि चपलेनी मारला पाहिजे त्याला, त्या बागेश्वर बाबाला. पण असे लोक विरोध करताना बघायला मिळतात. सत्तेतला मोठा पक्ष विरोध बागेश्वर बाबाला करत नाहीये. सत्तेतल्याच पक्षात हे भोंदू बाबांची संख्या वाढत चाललेली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.
आहे.